हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 2778. क्षोभ आणि कृपा मातेची समान, विभाग जतन करुनी ठेवी. क्षणभंगुर ते उमजली चिंता, खरी अखंडिता आवडीची. शिकवू जाणे ते गोमटी यासाठी, लोभे नाही तुटी निश्चयेसी. अवघेची मिथ्या समया आरते, देता ते उचिते काय जाणे. न करी अवेर गांजू नेदी कोणा, भेडसावी ताना हाऊ आला. तुका म्हणे करी जीवासी जतन, दचकुनी मन जवळी आणि. 2778. मातेचे रागवणे आणि बालकावर प्रेम करणे दोन्ही भावनांमध्ये लेकराचे हित करणेच असते. हे दोन्ही भाग लेकराच्या हितासाठी योग्य वेळेला त्याचा वापर करण्यासाठी ती जतन करून ठेवते. मुलाने दुराग्रह केला, एखादी वस्तू हट्टाने मागून घेतली, ती त्याच्या भविष्याची चिंता वाटते, पण तिचे वात्सल्य भाव कमी होत नाही. ती जेव्हा त्याला चांगले वळण लागावे म्हणून त्या काही रीतिरिवाज शिकवते, तेव्हा तिच्या प्रेमात दुरावा निर्माण होत नाही. मुलाचे दुराग्रह ती दुर्वित नाही, पण त्याच्या हिताचे जे आहे ते देण्यात उशीर करीत नाही. तोही देण्याची योग्य वेळ काळ ती सांगते. ती त्याचा तिरस्कार करीत नाही, त्याला बागुलबुवाची भीती घालते. दुसऱ्या मुलाने आपल्या मुलाला त्रास दिला तर त्याच्यापासून रक्षण करते. अशी मी आपल्या मुलाचे जीवाभावाने रक्षण करते. ते मूल नकळत दूर गेले तर दचकून लगबगीने त्याला जवळ घेते, असे तुकाराम महाराज म्हणतात. 2779. संसाराचे धावे वेठी, आवडी पोटी केवडी. हागो जाता दगड सांची, अंतरी हे संकल्प. लाजते वडी नारायणी, वाकडी वाणी पोरांपे. तुका म्हणे बेशरमा, वरी श्रमा पडी भरू. 2779. संसारातील लागणाऱ्या वस्तूचे नेहान करण्यासाठी वेठबिगारी मजूर असावा, तसा परिश्रम करतो. त्या परिश्रम करण्याची त्याला मनातून केवढी आवड. माळरानावर संडासला गेला तरी ढुंगण पुसायला उपयोगी पडतील म्हणून दगड गोळा करतोस. प्रपंचासाठी श्रम, मनात प्रपंचाविषयी संकल्प, परंतु नारायणाचे नाम घेण्याची तेवढी लाज. नारायण म्हणताना लहान मुलाप्रमाणे तोंड वाकडे होते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसाला संसारासाठीच खूप परिश्रम पडतात. 2780. मी त्यांसी अनन्यती कोणा असती, ऐसे तव चित्ती विचारावे. आहे तो विचार आपण यापाशी, कळा बिंबा ऐसी प्रतिबिंबी. शुभ शकुन तो शुभ लाभे फळे, पुढील ते कळे अनुभवे. तुका म्हणे माझा असेल आठव, तैसा माझा भाव तुझ्या पायी. 2780. देवा, मी जर त्यांच्या हृदयात अनन्य होऊन राहिलो आहे तर ते माझे भक्त कोणाला एकरूप होतील, असा विचार तुम्ही आपल्या मनात करावा. प्रत्येक कृती तुझ्या स्वाधीन आहे. तू जे करशील त्याचे प्रतिबिंब पडते. अनन्य भाव चित्ती उपासला हा मोठा शकुन झाला, त्याचे शुभ फळ लाभानेच प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला, तुझे अंतरात भक्त म्हणून माझा जसा भाव असेल, तीच तुझ्याजवळ माझ्याविषयी कळकळ असेल. 2781. बहु कृपावंते माझी माय बापे, मी माझ्या संकल्पे अंतरलो. संचिताने नाही चुको दिली वाट, लाविले अदट मज सवे. आता मी रुसतो न कळता वर्म, परिठावे धर्म सर्व सेवा. देवा, तुका म्हणे उभा राहिला न बैसे, आमुची या आसे उद्वेगत्या. 2781. माझे मायबाप फार कृपावंत आहे, पण मीच माझ्या देह संकल्पामुळे त्या देवांना अंतरलो. माझे संचित फार बळकट, त्यामुळे माझा भक्तीचा मार्ग चुकू दिला नाही. त्यांनी मार्ग दाखवण्यासाठी वाटाड्या सोबत दिला आहे. माझ्या मायबापास सर्व धर्म ठाऊक आहे, पण मला त्यातले रहस्य न कळाल्यामुळे मी देवावर रागावतो, रुसतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवाला प्रारब्धाचे ओझे पाठीवर घेऊन येरझाऱ्या करणाऱ्या लेकराची काळजी आहे, म्हणून तो अखंड उभा आहे. 2782. कैसी दिसो बरी, आम्ही आळविता हरी. नाही सोंग अलंकार, दास झाला संसार.
दुःख आम्हा नाही चिंता, हरीचे दास म्हणविता, तुका म्हणे देवा ऐसी झालो करितात सेवा. 2782. या हरीला आळविताना आम्ही किती शोभून दिसतो. आम्हाला कसले दुःख नाही, संसाराची चिंता नाही येते. संसारच आमचा दास आहे, कारण आम्ही कोणतेही अलंकार घातलेले नाही. आम्ही साधे आहोत. आम्ही स्वतःला हरीचे दास म्हणून घेत असल्याने कसलेही दुःख, कसलीही चिंता आम्हाला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्ही तुमची सेवा करत असल्याने आम्ही असे आनंदी झालो. 2783. आता सांडू तरी हाती ना पदरी, सखी सहोदरी मोकलिलो, जनाचारामध्ये उडाला पातेरा, झालो निलाजिरा मनवुनी, कोणाची आधारा जावे नासे झाले, म्याच विटंबले आपणा पासी, कोण झाला माझे बुद्धीसी संचार, नाही कोठे थार ऐसे झाले, तुका म्हणे तुझ भक्त झाले फार, मनोनी आधार नाही येथे. 2783. भक्तीमुळे ही दुर्दशा झाली. श्रीहरीचा त्याग करावा, घर सोडावे असे माझ्याजवळ काही राहिले नाही. माझ्या आप्तसुख्यांनी मला दूर केले होते. जनसामान्यांमध्ये व्यवहार करणे आम्हाला शक्य नाही, कारण निर्लज्ज म्हणून आमची बदनामी झाली आहे. कोणाकडे जाऊन त्याला काही सांगावे असे माझ्या अंगी नाही, कारण मी आपणच आपली विटंबना करून घेतली आहे. माझ्या बुद्धीमध्ये कशाचा संसार झाला न कळे, त्यामुळे मला कोठेही आश्रय राहिला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्याकडेही भक्तांची पुष्कळ गर्दी आहे, तिथे माझा प्रवेश कसा होणार. 2784. जेथे जातो तेथे पडतो मतोळा, न देखी जे डोळा लाभ काही, कपाळीची रेखा असती उत्तम, तरी का स्नम पावतो मी, नवोच तुम्हा माझा अंगीकार, थिता संसार अंतरला, भोगतव झाला खरा भोगावा तो, भांडवल नेतो आयुष्य काळ, कोठे तुझी कीर्ती ऐकली देवा, मुक्तो का जीवा तुका म्हणे. 2784. जेथे जातो तेथे दोषांचे संसाराचे दर्शन होते आणि नुकसान पदरी येते, लाभ काही हातात येत नाही. माझे नशीब जर चांगले असते तर दुःख नक्की झाले नसते. पांडुरंगा देवा तू माझा स्वीकार करीत नाही, आणि देवामुळे संसाराकडे दुर्लक्ष होते, म्हणून तोही दुरावला आहे. दुःख भोग मात्र खरा आहे, तो भोगीत असताना काळ आयुष्य चोरून नेतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुझी पतित पावन ही कीर्ती दुरून ऐकली आणि जीवाला मुकलो. 2785. काजी अम्मा होते दोषांचे दर्शन, तुझ समर्पण देह भाव, पांडुरंगा कृपाळुवा दयावंता, दरसील सत्ता ते सकळी, काजी अम्मावरी अनिकांची सत्ता, तुम्हासी असता जवळीके, तुका म्हणे पायी केले निवेदन, उचित ते दान करी सत्ता. 2785. देवा तुला देहाभिमान समर्पण करून तुझ्या दर्शनानंतर सर्वत्र दोषांचे दर्शन का होते. हे पांडुरंगा तू सर्व सत्ता धारण केली आहेस, मग तू आमच्या जवळ असताना काळ, संसार, जनापवाद, विकार यांची आमच्यावर सत्ता का असावी. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुझ्या पायाजवळ माझी सत्य परिस्थिती निवेदन केली, तुला योग्य वाटेल तो तू न्याय कर. 2786. निंदावे हे जग, ऐसा भागा आला भाग, होते तैसे आले फळ, गेले निवडून सकळ, दुसऱ्यांच्या मता मिळेनासे झाले चित्ता, तुका झाला सांडा विटंबिती पोरे रांडा. 2786. लोकांनी निंदा करावी हाच वाटणीचा हिस्सा माझ्या वाट्याला आला. प्रार्थनानुसार जे फळ होते ते आम्हाला मिळाले, इतर फळाचा लाभ दूर गेला. आमचे मत विचार दुसऱ्या कोणाशी पटत नाहीत, जुळवून घेता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असा मी सर्वांना निरुपयोगी वाटतो, म्हणून बायका पोरे माझी विटंबना करतात. 2787. माझे माता तुझा हात, तुझे पायी माझे चित्त, ऐसे पडियेली गांधी, शरीर संबंधाची मिठी, यरापांशी सापडून गेलो ऐसी, तुका म्हणे सेवा, माझी कृपा तुझी देवा. देवा मी माझे चित्त तुझ्या पायावर ठेवले, म्हणून तू माझ्या मस्तकावर हात ठेवला. अशा रीतीने परस्पराचा शरीर संबंध दृढ झाला आणि आपण दोघे परस्परांना सापडलो. आपण असे परस्परांचे अंकित झालो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता तुम्ही माझ्याकडून सेवा करून घ्या आणि तुमची कृपा त्या बदल्यात द्या. 2788.
सत्यत्यागाची समान न लगे वेंचावे वचन नारायणा ऐसे दास एर एरांचीच आस मळ नाही चित्ता तेथे देवाचीच सत्ता तुका म्हणे जाण तेच बल त्यांचे वचन 2788 एका सत्याचे आचरण करावे तेच सत्य अवघ्या त्यागा समान आहे मग इतर वचन बोलण्याची गरज राहत नाही नारायणाचे दास झालो तर भक्ताला भगवंताला परस्पराकडून काही मिळण्याची अपेक्षा निर्माण होते ज्याचे चित्तात मळ नाही तो कोणी उपदेशक अथवा दास असो तेथे देवाची सत्ता चालते निर्मळ चित्त असणाऱ्याच्या ठिकाणी देवाची सत्ता असते तुकाराम महाराज म्हणतात हे वचन फार पूर्वीपासून श्रेष्ठ संतांनी सांगून ठेवले आहेत 2789 माझी बुद्धीचा खुंटला उपाय करीसील काय पाने ते सूत्रधारी तू हे सकळ चाळिता कासया अनंता बार वाहू वाहिले संकल्पन पवती सिद्धी येऊ देह बुद्धीवरी नये तुका म्हणे दुःखी करीती तरंग चिंतू पांडुरंग आवरुणी 2789 दुःखातून मन मुक्त व्हावे म्हणून माझ्या बुद्धीने केलेले सर्व उपाय खुंटले आता पांडुरंगा तू काय करतोस हे मी पाहत आहे हे अनंता तू जगाचा चालक आहेस मग उगाच संसाराचा भार माझ्या माथ्यावर का घेऊ केलेले संकल्प सिद्धीला जात नसतील तर देह बुद्धीवर येऊन काय करायचे तुकाराम महाराज म्हणतात अंतकरणातील विकार मात्र वारंवार दुःख देतात ते आवरून आम्ही पांडुरंगाचे चिंतन करू 2790 देखिले ते धरीन मने समाधाने राहेन भाव माझी सांठवन जगजीवन कळावया ओळविन एक सरे उत्तरे या करुणेच्या तुका म्हणे न यो न रूपा काय बापा करीसील 2790 मी भगवंताचे जे रूप पाहिले आहे तेच मनात धरून समाधान वृत्तीने राहीन जगाचे जीवन असलेला तू कसा आहेस हे कळण्यासाठी आपण साकार होऊन यावे यासाठी माझी भावभक्ती हेच साधन आहे तेव्हा त्या आवडत्या सगुण रूपापाशी मी नित्य करुणा वचनांची तुझ्याशी प्रेम संवाद करीन तेव्हा या कारणाने तरी सगुण साकार झाला नाही तर निर्गुण निराकार राहून काय करणार आहात असे तुकाराम महाराज म्हणतात 2791 वाया जाय ऐसा आता उगवावा फांसा माझे परिसावे गाराने सुख दुःखांची वचने आची आम्हा ठाव पायी निरोपाया भाव तुका म्हणे जार तुझ देवाभार 2791 देवा तू मला या देहाचा आणि संसाराचा फासा असा घातला आहेस की माझा जन्म अगदी यातच वाया जाणार आहे हा माझ्या भोवतीचा फासा तू सोडव माझी तक्रार या संबंधीची आहे माझ्या मनातील भाव सांगण्याकरता एकमात्र तुझे चरण हेच स्थान आहे तुकाराम महाराज म्हणतात हा देह तूच निर्माण केला आहेस त्याचा तुला कसला भार वाटतो 2792 खादलेच खावे वाटे भेटेल भेटे आवडी विठ नाही पांडुरंगी वाढे अंगी आर्तते हृदयाची हाव पुरे परी ये उरे चिंतन तुका म्हणे पोट भरे परी ते उरे भुके पुढे 2792 एखादे वेळी खाल्लेलेच अन्न आवडले तर पुन्हा पुन्हा खावेसे वाटते त्याप्रमाणे एखादी व्यक्ती भेटली ती आवडली तर त्या प्रियजनांची वारंवार भेट घ्यावीशी वाटते त्याप्रमाणे पांडुरंगाच्या दर्शनाचा भेटीचा कधी कंटाळा येत नाही उलट त्याच्या भेटीची ओढ वाढत जाते त्याच्याविषयीची हाव तृप्त होते त्याच्या रूपाविषयी चिंतन मनात उरते तुकाराम महाराज म्हणतात त्याला पाहून पोट भरते तरी भूक उरते 2793 सत्य आठविता देव जातो भेव पळवणी न लगे काही करणे चिंता धरी सत्ता सर्वतो भावे भाव राहे पायी दैवते सन्निध तुका म्हणे कृष्ण नामे शीतळ प्रेमे सर्वांसी 2793 देवाचे स्मरण आपण जेव्हा खऱ्या भक्तिभावाने करतो तेव्हा चित्तातील भय अवघे पळून जाते मग जीवाला चिंता करावी लागत नाही कारण सर्वत्र त्या खऱ्या देवाची सत्ता असते देवचरण माझे विसाव्याचे ठिकाण आहे हा एकनिष्ठ भावा ठेवला तर देव जवळच राहतो तुकाराम महाराज म्हणतात कृष्ण कृष्ण नामाचा उच्चार केला असता देव मन आणि वाणी या सर्वांना शांती लाभते समाधान होते 2794 ब्रीदजांचे जगदानी तोची मनी स्मरावा समपाय करी कटी उभा तिटी भिवरेच्या पाहिली या वेद लावी
बैसे जीवी जडोनी तुका म्हणे भक्ती काजा धावे लाजा लवला आहे. 2794. जो ज्या भावाने मागतो पांडुरंग आपल्या भक्तांना ते दान देतोय त्याचे ब्रीद आहे. हा विठ्ठल विटेवर समचरण ठेवून आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून चंद्रभागेच्या तीरावर उभा आहे. त्याचे एकदा दर्शन झाल्यावर वारंवार त्याचे रूप पाहण्याचा मनाला छंद लागतो आणि त्याचे रूप जीवात जडून बसते. तुकाराम महाराज म्हणतात, भक्ताचे काम करण्याकरता आपले ब्रीद खोटे होईल या भीतीने देव भक्तांच्या मदतीला त्वरेने धावत जातो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.